सासर तुकोबं राहायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबं राहायची बायको आवली. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबं राहायची बायको आवली. म्हणलं ना 2 बायका होत्या. पुन्हा पुन्हा म्हणू नका, एक एक नावं कसे 2 होत्या महाराज बरं का. हा अहो एवढी श्रीमंताची लेक ती. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500 एकर. 1 एकर म्हणजे 40 गुंठे. हा नीट लक्षात घ्या. असे 3500 3500 एकर बर का. कुकसेगर 3500. एवढी सासरवाडी श्रीमंत होती माय. आणि एवढी माहेर श्रीमंत असताना माझी तुकोबाची बायको नवऱ्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करीत नव्हती. तुमचं बरं आहे ना. विचारलं आपलं महाराज. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन म्हणती 3दा वेगळं वेगळं खाती. तर कसं ग माय, देवानं दिल्यावर तरी नाही म्हणून ग. तुम्ही लय गोड आहे ग माय. मी तुम्हाला वाईट नाही म्हणत. लय गोड आहे कुक्षाच्या माय मावड्या. तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. तोंडाचा जरा आहे प्रॉब्लेम आमचा, पण असू द्या. हा लय खुश होऊ नका तुम्ही गुणाचे नाही. एवढ्या गोदगुल्या. तुमचं एक चुकतं सांगू मी तुम्हाला पुरुष मंडळी. काय लागतं बायकोला? मालक चांगला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं, भावकीनं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेते मी हे ना. बाई आनंदानं संसार करते. खरंय का खोटे? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर मला येईल अक्कल. तोपर्यंत मला सांगा तुमचं झालं ना माय. खरंय की खोटं आहे ग माय? आयुष्यात सगळ्यांनी दुःख द्यावं, फक्त नवऱ्यानं साथ द्यावी. तर सगळं दुःख सहन करायची ताकद आहे. हे मी नाही म्हणत. मी कशाला तोंडाने बोलू? माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. खरंय की नाही ग माय? ऐका जरा, ऐका जरा. 2 शब्द किती ऍटिट्यूड रे. 2 शब्द गोड बोलायचे काय जड जात रे. एकानं मनावर घेतलं, घरी गेला, बायकोला म्हणलं वाढ फराळीला. आता एकादशी म्हणून मी फराळच म्हणणार महाराज बरं का. आता मी जेवायला म्हणून जमायचं नाही. एकादश आहे ना दादा. आणि कधी लक्षात ठेवा, शिवरात्र एकादश जोडूनच येते. सांगड म्हणतात आमच्याकडे, तिला जोड सांगडच म्हणतात आमच्या भागात पश्चिम महाराष्ट्रात. ती जोडूनच येते. तरी एकादश याचा हे सुद्धा अनुषंग लक्षात घ्या की दोन्हीत बदल नाहीये. मग महाराज एकादशीला म्हणलं वाढ फराळा. पण तो काही वारकरी नव्हता. तो म्हणला वाढ जेवायला वाढलं. 1 घास खाल्ला. बायकोला म्हटलं वा काय भाजी केली. वा वा आजपर्यंत तुझ्यासोबत संसार केला पण अशी भाजी झाली नव्हती. वा कुठे तुझा हात. वा काय भाजी केली. वा 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 एवढी वर्ष तुझ्यासोबत संसार केला पण अशी. हिनं कडी लावून हाणला. असा मारला काळा निळा झाला पांडुरंग महाराज. त्याचं नाव पांडुरंग होतं महाराज बरं का. असा इतका मारला. नवरा म्हणला ताईकडे बी बघतो हिच्याकडे बी बघतो महाराज. ताई म्हणली कौतुक करा म्हणून मी म्हणलं कीर्तनातनं काहीतरी घ्यावा आणि कौतुक केलं. रोज शिव्या तरी खात होतो, आज विनाकारण दांडकी खाल्ली. रोज शिव्यावर तरी भागायचं. का ग मारलं म्हटलं? आयुष्यभर तुमचा संसार केला, या 2 हातानं करून खाऊ घातलं. एवढा जीव जिजवला तुमच्यासाठी. तुमचं घर बार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळलं. कधी काही नाही मागितलं, सगळं मी एकटीनं सांभाळलं. तुम्हाला कदर नाही बाई. मी आई म्हणून टिकले, दुसरी गावात गेली असते. बघ मी भेटले म्हणून सहन करते. एवढं केलं मी तुमच्यासाठी. एवढ्या वर्षात तुमची जीवनाई झडली. आज पहिली बार शेजारणीच्यातनं भाजी आणली होती. याचा एक साधा सिद्धांत घ्या. संसार कसाही केला तरी दुःखाचाच आहे. याच्यात काही सुखाची अपेक्षा करण्यात मजा नाहीये. हे छोट्या गोष्टी नाहीये. आम्ही त्याला म्हणावं तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार. गोमटी ते करा माझे भार ओझे. तुम्हाला जसं पटतंय तसं करा, मी काही याच्या नादी लागत. असंच आहे का माय संसार. विनंती आहे, या संसारामध्ये 2 गोष्टी धर्मशास्त्र सांगतं.
घरातली बाई तिनं मुख सांभाळावं आणि व्यवहारातला माणूस त्याने नीतिमत्ता सांभाळावी. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. त्याच्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधी दुरावत नाही. पण अगदी सोपं आहे दादा. आधी पांडुरंगाकडे जावं लक्ष्मी आल्याशिवाय. नवऱ्याच्या पाठीमागं बायको येणारच की, पण आधी लक्ष्मीकडे गेल्यावर बायको नवऱ्याशिवाय येईल का? नाहीच की महाराज. म्हणून विनंती आहे देवाला सांगा काही नाही पांडुरंगा तुला वाटतं तसं, पण तुझ्याशिवाय 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. आले का जागेवर तुम्ही? येत जा महाराज सर का. 7 कोटी घरं सोन्याची आहेत. तुम्ही आपलं तुम्हाला धरून की राहिलं म्हणजे आपलं की पुढचं तिकडे काही का होईना महाराज सर का. तर 7 कोटी घरं सोन्याची आहेत. हा ना, आता सगळ्यालाच कळेल असं नाहीच आहे ना. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. दुसऱ्या महिन्यामधलं वर्णन. दादा विचार करा, एक चौकट 22.5 क्विंटल 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. पैसा सोडा, सत्ता ऐका, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढववळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी सत्य ऐका, रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही हे अटल सत्य आहे वारकरी संप्रदायाचं. अरे तसल्याला भजन करावं लागलं रे. 2 BHK काय वाटतं तुम्हाला? त्याच्याशिवाय तरणार आहे नाही रे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी, आणि नामाशिवाय तरला, आणि नामाने तरला नाही तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. पण एवढं मात्र सत्य अर्जुना, तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसा. माझ्याशिवाय यातून तुला तारणार नाही, ह्यात मेला तरी सुटका. म्हणून विनंती आहे देवा मला ज्ञात आहे तुझ्याशिवाय नाही. मग तू अवतार कुठलाही असो तुझं अस्तित्व माझ्या अस्तित्वाशी संलग्न आहे. याच गोष्टीचं ज्ञान अभंगाचं प्रथम. शंभू
ढवळलेल्या गढूळ झालेल्या पाण्यासारखं झालं. कारण आहे तुझी भक्ती मला कळली नाही, माझं अस्तित्वच मला कळालं नाही, मला मी कळावा. मग मास्तर म्हटला, पोराला तुला आयुष्यात कधी काही जमणार नाही. जागेवर आले तुम्ही, ते वकील करणारा पोरगा महाराज बरं का, हा बोबडा पोरगा महाराज, तुम्ही जागेवर आले महाराज? हा हा, तुम्ही जागेवरच आहे, पण येणं गरजेचं आहे. तशी असण्याला काय करायचं आहे की नाही. आमचं कसं आसोनी संसारी पण जीवे, तसं आम्ही जसं संसारात आहे म्हणायला आहे तसं तुम्ही कीर्तनात आहे म्हणायला आहे. लोकांना काही म्हणजे लोकांचं कसं विनोद आहे तोपर्यंत लक्ष देतात, पुन्हा आणि मला नाही लोकांचं म्हणजे नवल आणि पुन्हा आहे ना विनोद कर म्हणजे मला कसं जगावं ते कधी कधी कळत नाही दादा. शांत कीर्तन करावं, मी आम्हाला आठवतं नुसतंच उभं राहिलं त्याला काही कळत होती नाही. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन करावं. गेलतो कीर्तनाला, येत काही नाही तिला, नाचू नाचू जी होती, मग करू काय मरू का. पण मी विचार केला जाऊ द्या, अनंत वाचाळ बरळती काहीच नाही गोपाळ पावे हरी. मी त्याच्याशी संलग्न असावं. मी एक वाक्य नक्की सांगेल मायबाप, जगाच्या नजरेत पडला तरी काही हरकत नाही, फक्त स्वतःच्या नजरेत पडू नका, त्या दिवशी जगाचा मालक माफ करणार नाही. स्वतःला कळावं. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातली या भय नरकाचा. बाकी बोलतील ते बोलतील, त्यांचं ते बघून घेतील. आपण आपल्याशी आपण एकटे सुधारलो ना, गाव सुधारायला वेळ लागत नाही. आपलं आपलं तरी बघावं. लोक म्हणतात ते नाही ना आम्हीच काय नाही रे, तू तुझं बघ. आज एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा रविदादांनी ठेवला, आता आयोजन आमच्या रविदादांचं आहे, तरी अख्खा गाव चांगलं म्हणेल असं नसतंच. दोन चार तरी भाऊकीतले खौट बोलणारच. त्याचं काय असतंय, पैसा आहे, पैसा असल्यावर काय बी होते. अरे पण वेड्या, पैसा असल्यावर काय बी होतंय. हा कळलं, त्यालाच कळलं महाराज. खरं तर आहे ना, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हा ना, कीर्तन झाल्यावर एक हसत होता म्हणलं झालं, आता का हसतो ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. मजा नाही ना महाराज, हे की नाही. वेळच्या वेळी कळलं पाहिजे. कळतं त्याला स्तब्ध माणूस लागतो. देवाची द्वारी उभा उभा पाहिजे. उभा म्हणजे कायम लक्ष देऊन. उभा याचा अर्थ उभा असं नाही, ते माऊलींचे शब्द आहेत. हरिपाठ म्हणजे वेदशास्त्रांना कोड्यात पाडणारा. हरिपाठा इतकं किचकट काही नाही दादा. द्वारकेचा राणा आणि घर आहे का पांडवाला, माझ्या बघा ना दादा. बरं एका अभंगात काय योगयाग विधी येणे नोहे आणि तेने मुक्तिचारी. याचा अर्थ असा नाहीये की भगवंत सदरात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. माऊलींचं म्हणणं असं आहे, भगवंत सदरात तुम्ही स्तब्ध उभा राहिलात ना, निस्ती दानत ठेवली ना ऐकायची, तुम्हाला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, इतकी ताकद तुमच्या उभा टाकण्यात आहे. हे हरिपाठे महाराज शेवटी या विषयाकडे ताकद लक्षात घ्या. स्तब्ध उभा टाकणं याचा अर्थ ऐकण्याची दानत असं. नुसतं बसून मजा, तो माणूस सावध पाहिजे. आपण काय म्हणतो, सावध झालेला पाहिजे. सावधाशिवाय मजा नाही, सावध असला पाहिजे. बेसावध असल्यावर आणि कसं असतं ना, झोपलेल्याला उठवायचं सोप आहे, अवघड कुणाला आहे. कळतंय की तुम्हाला, उगाच बोलवलं मला जमतंय की तुम्हाला दादा. अगदी तसं. काही माणसं म्हणतात केलं भजन, वाऱ्या केल्या, गण लावला, माळ घातली, बुका लावला, कीर्तन ऐकली, कथा ऐकल्या, सत्य केले, गाथा पारायण केली, ज्ञानेश्वरी पारायण केली. ताई ना इमान आलं, ना देव आला, ना संसार झाला, ना सुख लागलं. एकतर तुम्ही खोटे. अरे येड्यानो, तुमचं कसं झालं, एक माणूस महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. आता खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. म्हणजे जयाचे आहे का धड नाही, तयासी परित्र पुस्सी काही, अशी अवस्था त्या माणसाची. वर्षात लिकरू झालं पाहिजे म्हणा. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. गुरु तसाच याला, हे की नाही, कुंभार तसा लोटा, अशी अवस्था. मग तू वर्षानं माघारी आला म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे आजपर्यंत संतती मागायला आली, सगळी सहपत्नीक आली, तू 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं.
तुम्ही सांगा कोकसेकर किती नारळ दिल्यावर आनंद होईल त्याला संततीचा सांगा ना.